आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सोलापूरची जनता माझं पार्सल दिल्लीला पाठवणार। विजयसिंह मोहिते पाटलांबद्दल मनात कायम आदर। महायुतीचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुतेंचं वक्तव्य। उद्याची निवडणूक ही रयतेची निवडणूक आहे। कोणताही वाद न ठेवता लोकसभा निवडणुकीत काम करा। कोल्हापुरातील प्रचार रॅलीत अजित पवारांचं वक्तव्य। काँग्रेससाठी जाहीरनामा म्हणजे कागद, तर आमच्यासाठी जाहीरनामा म्हणजे मोदींची गॅरंटी। उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। अकलूजच्या सभेत विजयसिंह मोहिते पवार गटात प्रवेश करणार, तर फलटणचे निंबाळकर बंधूही अजित पवारांची साथ सोडून पवारांकडे परतण्याची चिन्ह। शरद पवार गटातील नाराज असलेल्या अभयसिंह जगतापांनी घेतली शरद पवारांची भेट। अभयसिंह माढ्यातून होते इच्छुक। धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी दिल्यानं नाराजी, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निवडणूक लढण्याचा निर्णय घेणार। ठाणे लोकसभा मतदारसंघातून संजीव नाईकांची वर्णी लागण्याची चर्चा। मुलाच्या उमेदवारीसाठी गणेश नाईकांची जुन्या सहकाऱ्यांना भावनिक साथ। महायुतीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा नाही। विनोद पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट। छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दोघांमध्ये चर्चा। विनोद पाटील संभाजीनगर लोकसभेसाठी इच्छुक। मुंबईत तिकीट वाटपाबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम। उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड, नसीम खान यांच्या नावाची चर्चा, तर उत्तर मुंबईतून असलम शेख यांच्या नावाची चर्चा। भिवंडीचे भाजप उमेदवार कपिल पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट। राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर कपिल पाटील भेटीला।